अनघा प्रकाशनचा 47वा वाढदिवस नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 14 पुस्तकांचं प्रकाशन करीत संपन्न झाला. मराठी ग्रंथसंग्रहालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध प्रकारची एकूण 14 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचांगकर्ते, व्याख्याते व लेखक अध्यक्ष दाकृ सोमन, माजी खासदार व पत्रकार व लेखक डॉक्टर भरतकुमार राऊत यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला. तसेच आमदार निरंजन डावखरे, कवी महेश केळुस्कर, लेखक डॉक्टर अनंत देशमुख उपस्थित होते. सोबतच किशोर सोमन यांचा काचे पलीकडचे किस्से हा आगळावेगळा कार्यक्रम येथे सादर करण्यात आला. यावेळी लेखकांशी संवाद राजेंद्र पाटणकर यांनी संवाद साधला. अनघा प्रकाशनचे संचालक अमोल मुरलीधर नाले, प्रकाशिका अनघा प्रकाशन सौ विद्या मुरलीधर नाले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने ते उपस्थित होते. कृतिशिल्पे दवबिंद, मावळतीचा सूर्य, अजय योद्धा, मुक्तछंद, आकाशनाथ, स्वरसाक्षी, दशावतार, माझा आवाज, नियतकालिक विचार, स्मरण महाराष्ट्राचे, नृणातील गोष्टी, नावडतीचे मीठ खारट, खानदेशी बोली भाषेतील म्हणी, वाक्यप्रचार यांसारख्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येथे संपन्न झाला. धन्यवाद. डॉक्टर विवेक गोंडे, आपल्याला विनंती, आपण पुन्हा एकदा सभागृहात आसनस्थ व्हावं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राज्यात 89,000 कोटींची विकास कामं झाली आहेत, पण ठेकेदारांची बिलाची रक्कम देण्याकरिता राज्य शासनाने केवळ 4,000 कोटींचा निधी दिला आहे. यातून ठेकेदारांना कामाच्या केवळ 5% रक्कमच मिळणार आहे. परिणामी ठेकेदारांनी जगायचे कसे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्यातील विकास कामं थांबतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरातील महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे अधिवेशन ठाण्यात पार पडले. यावेळी मिलिंद भोसले, संजय मैड, राजेश देशमुख, अनिल पाटील, सुबोध सरोदे यांसारखे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई, ठाणे, पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्यासह 29 जिल्ह्यातील संघटनेचे प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. मागील वर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 5 वर्षातील विकास कामांच्या निविदा राज्य सरकारने एकाच वर्षात काढल्या असा आरोप मिलिंद भोसले यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला. राज्य शासन स्वतःच्या फायद्यासाठी विविध योजना राबवत आहे. त्यात लाडकी बहीणसारख्या योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून करोडो रुपये हे खर्च होत आहेत. परिणामी ठेकेदारांच्या बिलाची रक्कम अदा करण्याकरिता राज्य सरकारकडे पैसेच नसल्याचे भोसले यांनी सांगितले.
विशेष म्हणजे घरात बसून योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत असल्याने कामासाठी मजूरही मिळत नाहीत असा आरोपही भोसले यांनी यावेळी बोलताना केला. त्यातही काही ठिकाणी जाणीवपूर्वक निविदांमध्ये जाचकटी टाकू ठराविक मोठ्या ठेकेदारांनाच कामं मिळण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भोसले यांनी लगावलाय. नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्याध्यक्ष व राज्य अभियंता संघटना या दोन्ही संघटनेची आज संयुक्त बैठक ठाणे येथे आयोजित आहे. जवळपास 30 जिल्ह्याच्या आसपास या बैठकीला उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्यातील 35 जिल्ह्यातील. राज्य शासनाकडून आमची प्रचंड मोठी आर्थिक कुचंबना केली जात आहे. गेल्या 4 महिन्यापासून आमचं आंदोलन आहे, राज्यभरात सुरू आहे काम बंद आंदोलन, आणि शासनाकडे आम्ही पैसे मागतोय. त्यानंतर क्लबिंगसारखे विषय आहेत, छोटे छोटे कामं एकत्र करून मोठे निविदा काढणे आणि मोठ्या निविदा ठराविक ठेकेदाराला मोठ्या निविदा बहाल करणे, आणि जेणेकरून ह्या राज्य शासनाचे जे विकासाची कामं आहेत ही विकासाची कामं ठराविक लोकांना देऊन ठराविक फायदा उचलण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. पण ह्या कंत्राटदाराने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जी कामं केली आहेत जवळपास 89,000 कोटी रुपयाची देयकं प्रलंबित आहेत. याबाबत मात्र शासन काहीही बोलण्यास तयार नाही. आजच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रलंबित देयक सुद्धा आहे. त्यानंतर छोट्या कामाचं जे एकत्रीकरण करून क्लबिंग करून मोठ्या निविदा काढतात त्या बाबतीतला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा जो निर्णय आहे, जरी राज्य शासन थोडे बहुत पैसे देत असेल ते पैसे संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्याचं वितरण व्यवस्थित होत नाही असं महाराष्ट्रातून आम्हाला जवळपास सगळ्याच जिल्ह्यामधून तक्रार आहेत. म्हणजे शासन पैसे काय ठराविक दिले तर अधिकारी हे स्वतः ह्या जिल्ह्याचा मालक आहे अशा पद्धतीचं वाटप करत आहेत. ह्या 3-4 विषयासंदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे याबाबत कोर्टाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करायचा आमचा विचार आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना आमच्यासोबत ह्या आता विचारपीठावरती सध्या ठाणे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून इथे उपस्थित आहेत. हा मुद्दा खूप ज्वलंत आहे. सरकारने जे काय हे लाभार्थी निर्माण केलेले आहेत, आमचं सरकारला सांगणं आहे की तुम्ही स्वयंस्फूर्तीने, आपलं धोरण होतं, अटल बिहारी वाजपेयी यांचं एक खूप चांगलं वाक्य होतं. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ह्या भारताला कधीही काही मोफत देणार नाही, तर आम्ही अशी जमात निर्माण करून जी स्वतः टॅक्स भरू शकेल. तर आम्हाला एक समजत नाही, आम्ही टॅक्स भरणारी जमात आहोत, आम्ही ती पिढी निर्माण करणारी जमात आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तुम्ही उपेक्षित का ठेवताय? आमचा रोजगार वाढवण्यासाठी आम्हाला काम न देता आज वेगळ्या पद्धतीने तुम्ही हे जे काय अवलंबलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला मजूर उपलब्ध होत नाही आहेत, मजुरांची हेळसांड होत आहे. वरतून शासन आम्हाला सांगतं तुम्ही एवढ्या वेळेमध्ये काम पूर्ण करून द्या. ते नाही काम पूर्ण करून दिलं तर आमच्यावरती परत पेनल्टी लावण्यात येते. म्हणजे आई बोलते की तू पोट भरू नको, बाप बोलतो भीक मागू नको. अशा दुहेरी परिस्थितीमध्ये ह्या शासनाने कंत्राटदारांना आणून ठेवलेलं आहे. जुन्या पाऊलखुणा काळाच्या पडद्याआड जाताना होणारं दुःख शब्दात मावणं अशक्य आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शतकानुशिक वास्तू पुढच्या काही दिवसात पाडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती त्या आठवणी कायमस्वरूपी मनात साठवण्यासाठी नव्या वास्तूत जुन्या आठवणींचा प्रवास या भावनिक कार्यक्रमांचं आयोजन रुग्णालयामध्ये करण्यात आलं होतं. 1901 मध्ये स्थापन झालेलं आणि ठाण्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेलं हे रुग्णालय सुमारे 72 एकर परिसरात पसरलेलं असून सध्या 1850 खाटांची क्षमता आहे. मात्र आता या ठिकाणी बंगळुरूच्या धर्तीवरती भारतातील एक अद्यावत आणि भव्य मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे. या नव्या रुग्णालयात एकूण 3278 खाटा, वैद्यकीय अधिकारी, तृतीय-चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निवास, रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र, मुलांसाठी स्वतंत्र विभाग, ETC, व्यवसाय उपचार, न्यूरोलॉजिस्ट विभाग, सर्जरी यांसारख्या आधुनिक सुविधा असणार आहेत. याबद्दल उत्साह असला तरी ज्यांनी दशकेभर या जुन्या वास्तूमध्ये काम केलं त्यांच्यासाठी हे क्षण भावनिक होते. कार्यक्रमात अनेकांचे डोळे पाणावले. वास्तू पाडल्या जात असल्या तरी त्यातल्या आठवणी कायम जपल्या जातील असं मत रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयाची चित्रफीत देखील दाखवण्यात आली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक, डॉक्टर संजय बोलडे, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय कुमावत, पारस लवात्रे, डॉक्टर GS दाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, डॉक्टर ममता आळसपूरकर इत्यादी आजी-माजी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या वास्तूत जुन्या आठवणीचा प्रवास या अनुषंगाने आज प्रादेशिक रुग्णालयामध्ये स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. कारण असं आहे की हे सर्वांना माहीत आहे, हे प्रादेशिक मनोरुग्णालय गेले 100 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील मनोरुग्णांना अहोरात्र सेवा देत आहे. या रुग्णालयाचं थोडक्यात इतिहास सांगायचं झालं तरी हे रुग्णालयाची कोनशिला त्यावेळचे गव्हर्नर 11 फेब्रुवारी 1895 मध्ये लॉर्ड हॅरिस
त्यावेळचे बॉम्बे स्टेटचे गव्हर्नर यांनी भरली होती. त्यानंतर प्रत्यक्षात 1901मध्ये रुग्णालय सुरू झाले. त्यापासून सतत अहोरात्र सेवा देत आहे. तर गेले 125 वर्ष झाल्यामुळे रुग्णालय पूर्ण जीर्ण झाल्यामुळे नवीन बांधकाम करणे किंवा आधुनिक करणं हे काळाच्या ओघाने गरजेचे आहे. आधुनिक सुविधासुद्धा ह्यात इन्क्लूड करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने सध्याचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय यांच्या प्रेरणेने व प्रयत्नाने दिनांक 13 जून 2024 रोजी अध्यादेश काढून निमहॅन्स बँगलोरच्या धर्तीवर आधुनिक सुसज्ज असे रुग्णालय करण्याचं ठरण्यात आलं आणि प्रत्यक्षात जानेवारी 25मध्ये ह्या बांधकामाची वर्क ऑर्डर सुरू झाली. या बांधकामामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, माननीय आरोग्यमंत्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच बोर्डीकर मॅडम यांचंसुद्धा आम्हाला मार्गदर्शन व सूचना नवीन प्रोजेक्टसाठी असतात. सर, आज काय सांगाल की आज माहोलमध्ये काय काय म्हणजे आज जुने अधिकारी वगैरे आज सगळे एकत्र जमले होते, त्यांचे काय भावना होत्या आज? अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे वास्तूसाठी सुरुवातीला 1901मध्ये 1855च्या आसपास नरोत्तम दास माधव दास या दानशूर व्यक्तीने 35% जास्त रक्कम बांधकामासाठी दिली. त्यांचंसुद्धा या वास्तूमध्ये योगदान खूप महत्त्वाचं आहे. आता वास्तूमध्ये सांगायचं झालं तरी नवीन वास्तूमध्ये आधुनिक सुविधा असणार आहेत. पुनर्वसन केंद्र असणार आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स असणार आहे, फॅमिली रूम असतं, फॅमिली वॉर्ड असतील, लहान मुलांचे वॉर्ड असतील, जिरॅट्रिक वॉर्ड असतील, डी ॲडिक्शन वॉर्ड असतील, गेस्ट हाऊस असतील, तशा न्यूरोलॉजी विभाग व सायकॅट्रिक विभाग असे स्वतंत्र विभाग असतील. अशा तऱ्हेने असे व शैक्षणिक संस्थाचा उपक्रमसुद्धा राबवण्याचा ह्यातमध्ये नियोजन आहे. अशा तऱ्हेने या सर्व गोष्टीसाठी नियोजन केलं असताना वास्तूची सुरुवात प्रत्यक्षात बांधकामाची सुरुवात झाली आहे पाडकामाची. त्या अनुषंगाने जुन्या जे काही वर्षात यापूर्वी काम केलेले जे अधिकारी कर्मचारी स्नेह मेळाव्यात उपस्थित होते त्यांचे अश्रू अनावर आले. जरी नवीन आधुनिक सुविधा स्वीकारणं गरजेचं असलं तरी नव्या वास्तूचं प्रेम अटॅचमेंट हे लोकांच्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसून येत होतं. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा करण्यात आली अनिवार्य. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत अभ्यासक्रमाचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे. केंद्र सरकार सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करीत उपस्थित केला आहे. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानंतर मनसैनिकांमध्ये आता संतापाची लाट पसरलेली पाहायला मिळते. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या वतीने शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोर्टनाका परिसरात मनसैनिकांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आंदोलन करत हिंदी भाषिक पोस्टर जाळण्याचा प्रयत्न करत पाडले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन देखील करण्यात आले. भाषेची सक्ती चालणार नाही, मातृभाषेची गळचेपी सहन करणार नाही, मातृभाषेची गळचेपी करणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. आम्हाला कालच कळलं की महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती शालेय याच्यामध्ये करतायत. कशासाठी? अगोदर पण आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता नुकताच सन्माननीय मोदी साहेबांनी दिला आहे आणि हे नवीन आणखीन काय? हिंदी आहे ते राहू द्या ना, ते याच्या अगोदर पण हिंदी चाललेलं आहे ना. तर आमचा याला विरोध आहे. आम्ही विरोध दर्शवण्यासाठी आज इथे निदर्शनं केली आहेत. आमचा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असेल. आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर परत तुम्ही हिंदी भाषेला सक्ती करताय शाळांमध्ये, हे चुकीचं आम्हाला वाटतंय. कशासाठी? बाकीच्या तुम्ही प्रांतात गेलात, राज्यात गेलात, तिथे आज आहे का? तिथे फक्त त्यांच्याच भाषेला महत्त्व दिलं जातं.
कुठल्याही प्रांतात तुम्ही जा, कुठल्या राज्यात जा, मग फक्त हे महाराष्ट्रातच हे कशाला पाहिजे? महाराष्ट्रात मराठीला तुम्ही एक साईडला मराठीला अभिजात दर्जा देता आणि आता परत हिंदीला सक्ती करताय, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा विरोध आहे. ते आता त्यांनी ठरवायचं आहे. आमचं म्हणणं आहे, आम्ही आमची निदर्शनं इथे केलेली आहेत, आम्ही विरोध दर्शवलेला आहे. हा विरोध महाराष्ट्र गव्हर्नमेंटपर्यंत जाईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण तुम्ही जी सक्ती करताय, ती सक्ती करू नका. मराठीची सक्ती या महाराष्ट्रात करा आणि तुम्ही ती केली आहे, तुमचं अभिनंदन. पण पुन्हा तुम्ही मराठीची सक्ती केल्यानंतर तर पुन्हा तुम्ही परत पण हिंदीची सक्ती करताय, हे कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतंय. म्हणून आम्ही आज ही निदर्शनं केली आहेत. पितांबरीचे डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना मिळालेली डीलिट पदवी म्हणजे तरुणाईला स्फूर्ती मिळेल अशा नाविन्यपूर्ण उद्योजकतेचा प्रवासाचा सन्मान आहे, असे कौतुक उद्गार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी काढले. तसेच डॉक्टर प्रभुदेसाई यांचा सचोटीचा उद्योग आणि अध्यात्मातील रस पाहता हीच खरी काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना नुकताच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने डीलिट ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली. यानिमित्त विविध संस्था आणि हितचिंतकाच्या वतीने नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून त्यांचा नागरी सत्कार डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अनिल काकोडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत या ठिकाणी रवींद्र प्रभुदेसाई यांचं भरभरून कौतुक केलं. तसेच यावेळी केळकर यांनी म्हटलं की काही व्यक्तिमत्वांमुळे शहरी मोठे होतात, तर त्यातच सचोटीने कामं करणारे ठाण्याचे रवींद्र प्रभुदेसाई हे एक आहेत. कारण त्यांच्यात समर्पण वृत्ती, दृढनिश्चय, श्रद्धा आणि शिस्त हे गुण ठासून भरलेले आहेत. अनेकदा पाहायला मिळतं की लोक पुरस्काराच्या मागे धावतात, पण त्यांच्या मागे पुरस्कार धावत येतात आणि भविष्यातही येत राहतील, असे कौतुक उद्गार त्यांनी काढले. की टिळक महाराष्ट्र विद्यापीठासारख्या ज्ञानास समर्पित विद्यापीठाला आपल्याला डिलीटने सन्मानित करावंसं वाटलं, त्यांनी ते केलं. मला वाटतं याच्यामध्ये एक खूप मोठा मेसेज आहे, त्याच्यावर मी नंतर येईन. पण आत्ता खरोखर मनपूर्वक आपलं कौतुक आणि अभिनंदन. नमस्कार, मी रवींद्र वामन प्रभुदेसाई. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आम्हाला डॉक्टरेट म्हणजे डिलीट पदवी दिली, त्याच्याबद्दल ठाणे नागरिकांतर्फे हा एक सत्कार समारंभ अरेंज केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी पद्मविभूषण अनिल काकोडकर साहेब, त्याचप्रमाणे चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, त्याचप्रमाणे आपल्या ठाण्याचे लाडके आमदार केळकर सर, त्याचप्रमाणे निरंजन डावखरे, ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला. त्याच्यामध्ये सगळ्या ठाण्याच्या ज्या काही संस्था आपण पितांबरीतर्फे ज्यांना नेहमी मदत करत असतो त्या तर होत्याच, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, ठाणे जनता सहकारी बँक असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, सॅटर्डे क्लब, त्याच्यामुळे ही जे काही अरेंज करणारी जी सगळी होती की सारथीचे अमोल धर्मे होते, त्याचप्रमाणे आपलं कोपनेश्वर न्यासाचे सगळी मंडळी होती, दाते सर होते. त्याच्यामुळे कार्यक्रम खूप छान झाला आणि हे सगळे जे आमच्या अरुंधती भालेराव पण होत्या प्रारंभच्या, तर त्याच्यामुळे सगळ्या संस्था एकत्र आल्या आणि मला असं वाटतं की पुढचा असा आपण कार्यक्रम ठरवतोय की ठाण्यातलं असं जे सामाजिक काम करणारे कोणी असतील त्याला जीवनगौरव पुरस्कार आपण देण्याचं करतोय. तर पुढल्या वर्षीपासून ही योजना आपण अंमलात आणू आणि मला असं वाटतं की ठाणं हे जे सांस्कृतिक जी एक त्याची जपणूक आहे ती या माध्यमातून खूप मोठी होईल आणि सगळीकडे वेगळ्या प्रकारचा एक आनंद. आणि आपण बघतोय की दूरदर्शन किंवा मोबाईलमुळे सगळे लोक जरा एकमेकांपासून बाजूला जात आहे, त्या मैत्रीचं नातं या अशा कार्यक्रमांमधून नक्की घट्ट होईल आणि उद्योजकांना सुद्धा उद्योग करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळेल. पेट्रोल, डिझेल व वाढत्या महागाई विरोधात विधिमंडळ गटनेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड
यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे केंद्र सरकारच्या महागाई धोरणाच्या विरोधात ठाणे शासकीय विश्रामगृह येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी समाजसेविका ऋता जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुजाता घाग तसेच सर्व राष्ट्रवादी विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेच पाहिजे. पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे. घरगुती सिलेंडरचे दर कमी झालेच पाहिजे. वाढती महागाई कमी झालीच पाहिजे. डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे. बहुत हुई महंगाई की मार. नहीं चाहिए वारे मोदी तेरा खेल. वारे मोदी तेरा खेल. वारे मोदी तेरा खेल. जो सरकार त्यांनाही आता महागाई आहे. सगळ्यांचे पगार वाढत नाहीयेत, पण जो काही इन्फ्लेशनचा जो इंडेक्स आहे तो मात्र पगाराच्या कमीत कमी 1.5 जास्ती वाढतोय. आणि आपल्याकडे पर कॅपिटा इन्कमची एवढी वाढ नाही आहे, पण महागाई भयानक आहे. तर डिअरनेस अलाउन्स पण गव्हर्नमेंटने तेवढाच द्यावा. आणि डिअरनेस अलाउन्स काय सगळ्यांना मिळत नाही. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जे कामं करतात त्यांच्या नोकरीची शाश्वती नाही आहे. तर त्यामुळे त्यांनी कुठे जायचं, किंवा जे रोजंदारीवर मजूर कामं करतात त्यांनी कुठे जायचं. त्यालाही मीठ मसाला डाळ तांदूळ, ठीक आहे तुम्ही डाळ तांदूळ फुकट देत आहे, पण सगळ्यांना ते मिळत नाही आहेत, आम्हाला माहिती आहे. त्याच्यासाठी इतका त्रास आहे माहिती आहे का तुम्हाला. ते थंब नाही मॅच होत आणि काय 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 जे काय आहे ते आहे. पण आमचं एकच म्हणणं आहे की काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होती त्यावेळेला हेच सरकार ऑपोजिशनमध्ये होतं आणि थोडीशी महागाई झाली की हे सगळं उलटापालट करायचं. मग आज ती लोक जेव्हा सत्तेमध्ये आहेत तेव्हा एवढी महागाई वाढली तर त्यांना असं नाही का वाटत की आपण काहीतरी करावं. करा ना, तुम्ही पण करा. स्मृती इराणीची कुठे आहेत आता? सिलेंडर घेऊन बोंबा मारत होत्या. आमच्याकडून तिकडे आंदण गेलेल्या वाघताई कुठे आहेत आता? बोला ना. तुम्ही सगळ्यांच्या पर्सनल गोष्टींवर बोलण्यामध्ये आयुष्य वाया घालवताय. मग आता ह्या गोष्टीवर बोला. तुम्हाला आमदार केलंय ना वाघताईनं, आहेत ना त्या MLC. मग तुम्ही लोकांचे प्रश्न कधी मांडणार? फक्त दुसऱ्यांच्या पर्सनल आयुष्यावर बोलून राजकारण होत नसतं. मला त्यांना एवढंच सांगायचंय, सगळ्यांनी जागे व्हा, सगळ्यांनी एकत्रित आंदोलन करा. बोलायला गेलं तर प्रश्न खूप आहे, पण सध्या आजचा महागाईवरचा प्रश्न आहे. मग आता लाखो करोडो रुपयांचं कर्ज माफ करायचंय ना त्यांना, राईट ऑफ करायचंय. पैसा कुठनं आणणार? त्यामुळे आता काय त्यांना तरायला एकच मार्ग आहे, GST आहे. आणि असं काही नाही आहे की तुम्ही मॅनेज नाही करू शकत. ऑइल कंपन्यांशी बोलून ही लोक थोडेफार दर स्थिर ठेवू शकतायत, असं काही जरुरी नाहीये. कारण ऑइल कंपन्या ह्या कोणासाठी करतायत सगळं, किंवा तुमचं ट्रान्सपोर्टेशन, डिस्ट्रीब्युशन ह्याच्या सगळ्यावर जर का ह्यांनी मॅनेज केलं व्यवस्थित तर होण्यात सुटण्यासारखे प्रश्न आहेत. पण यांना तर आता काही करायचंच नाहीये. एकमेकांना शिव्या घाला, उखाळ्या पाकाळ्या घाला, गडे मुर्दे उकडा आणि देवळं बांधा आणि मशिदी तोडा. सध्या एकच चाललंय बस. आणि सगळ्यांच्या जमिनी स्वतःच्या खिशात कशा घालता येतील याच्यावर सगळी बुद्धी यांची वाया होते. म्हणजे एक सुशिक्षित नागरिक म्हणून बाकी राजकारणातलं सोडून द्या की खूप जी सिच्युएशन आहे ना ते अतिशय खूप वाईट आहे आपल्या देशातली आता तरी सामान्य लोकांच्या दृष्टीने. त्यामुळे ह्याच्या आधी की फार काही मोठं काही कोणी पाऊल उचलेल, सरकारने थोडंसं ह्याच्याकडे लक्ष द्यावं.